वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग। या 3 राशींची होईल चांदीत चांदी। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। देवगुरु विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतात। बृहस्पतीच्या राशीमध्ये बदलाचा 12 राशीच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम होईल। यावेळी देवगुरु मेष राशीमध्ये विराजमान आहे। त्याचवेळी 1 मे रोजी गुरु शुक्राच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करेल। एका गुरु दुसऱ्या राशीत प्रवेश केल्याने 12 राशीच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो। वृषभ राशीत गुरुच्या आगमनामुळे कुबेर नावाचा योग तयार होत आहे। वृषभ राशीत कुबेर योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते। चला जाणून घेऊया गुरुग्रहाच्या गोचर तयार होणारा कुबेर योग कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरेल। वृषभ राशी त्याच्या आरोहात कुबेर योग तयार होत आहे। अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि व्यावसायिक जीवनात अपार यश मिळण्याची शक्यता आहे। शुक्र आणि गुरुमुळे या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी संपू शकतात। करिअरमध्ये प्रगतीसह वाढ आणि बोनस असू शकतात। तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता। आर्थिक जीवनही खूप चांगले असणार आहे। पैशाचे नियोजन चांगले होईल। याचबरोबर तुम्ही पैशाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता। उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील। अनावश्यक खर्चातून सुटका होऊ शकते। नातेसंबंधात अधिक मजबूत दिसतील। शारीरिक आणि मानसिक समस्यापासून थोडा आराम मिळेल। तुळू राशी या राशीच्या लोकांना गुरुदेवांचा विशेष आशीर्वादही लाभेल। मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते। अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो। व्यवसायात तुमच्या भावाबरोबर किंवा इतर कोणाशी भागीदारी करणे फायदेशीर ठरू शकते। कुटुंबात सुखसमृद्धी नांदेल। मनशांती राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील। व्यवसायाशी संबंधित काही सहली कराव्या लागतील। 11व्या घरात कुबेर योग तयार झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे। व्यवसायाचा विस्तार करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात। नोकरदारांना वरिष्ठाकडून सहकार्य आणि प्रशंसा मिळेल। अशा परिस्थितीत तुम्हाला प्रमोशन बरोबर बोनस मिळू शकतो। लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल। कन्या राशीच्या लोकांसाठीही कुबेर योग खूप शुभसिद्ध होऊ शकतो। या राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते। याशिवाय भौतिक सुखामध्ये कोणतीही घट होणार नाही। करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात। यातून प्रगती दिसून येते। कुटुंबासह दर्जेदार वेळ घालवाल। तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल। कामासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता। कठोर परिश्रम करताना ते आपल्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे याकडे लक्ष द्या। कुटुंबाबरोबर दर्जेदार वेळ घालवा। समाजात मानसन्मान वाढेल। उच्च अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील। कामात गुंतागुंत वाढू शकते। फ्रीलान्सर आणि फील्ड वर्क करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो। उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते। शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांना खूप फायदा होईल। लोक तुमचे ऐकतील। गुरु 9व्या भावात राहील आणि 10व्या भावात कोणताही ग्रह आला तर तुमच्या जीवनात गुरुचे शुभ परिणाम मिळणार नाहीत। अशा परिस्थितीत जर तुमच्या 10व्या घरात कोणताही ग्रह असेल तर त्याच्याशी संबंधित उपाय करा। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची ह्यातली रास कोणती आहे तेही मला सांगा। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।